तर जय श्री शंभो मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ मी आवरले आणि जस्ट आंघोळच केली, नाश्ता पण नाही केला. आंघोळ करून खाली आलो कारण आज बुधवारी बरंचसं काम असणार आहे. आज दुसरं शॉप ओपन केलंय. तर बघूया आज बाजारचं काय असते, कसं असते. तसे आज खूप काम आहेत मला. आजीला घेऊन यायचंय, परत बँकेत जायचंय, इथले पण काम आहेत, या शॉपवर थांबायचे. सो स्टे ट्यून. तर हेच आहे ते सुमित ट्रेडिंग कंपनी, आमचं शॉप नंबर 2. इथं शॉप पण आहे आणि वरती राहायला पण आहे. आम्ही गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्याचे व्यापारी आहोत. बल्कमध्ये माल घेऊन येतो. रिटेल तर रिटेल आणि होलसेल तर होलसेल सेल करतो. इथं वरती घर आहे पण ते रेंटने द्यायचं आहे. आज बुधवार आहे, तर आज सगळ्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण बुधवारी बाजार असतो आणि बुधवारी बीट पण असतं, म्हणजे ऑक्शन असतं की गहूचा किती रेट आहे, बाजरीचा किती रेट आहे, ज्वारीचा किती रेट आहे. तर आज बुधवारी माझे काका बीट घेत असतात. काका बीटमधले सर्वात मास्टर आहेत, त्यामुळं मी प्रयत्न करेल की बीटचा पण व्हिडिओ घेईल. कारण खूप गर्दी असते आणि कामं पण खूप असतात. आता दुसऱ्या शॉपवर आम्ही दोघं थांबणार आहे आणि मेन शॉपवर काका आणि बाकीचे हमाल लोक थांबणार आहेत. का तर बुधवारी खूप गर्दी असते. बघू आता मला रेकॉर्ड करता येते का ते, तरी पण तुम्ही बघत राहा. तसा हा आपला सगळा गोडाऊन पण म्हणता येईल आणि हे दुसरं शॉप पण म्हणता येईल. तर ह्या शॉपचं नाव आहे सुमित ट्रेडिंग कंपनी आणि पुढचं जे शॉप आहे का त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनी. प्रत्येक शॉपमध्ये आमची एक केबिन असती. आता ही जास्त यूज करत नाहीये, त्यामुळं ही जरा खराब झाली आहे, धूळ वगैरे जास्त झाली आहे. मेन शॉपमध्ये आहे ना काकांसाठी, तर तिथे AC पण बसवला. तर हे आहे आमचं मेन शॉपचं गोडाऊन. असं आमचं मेन शॉप 5 गाड्यांचं आहे, त्याच्यावरतीच घर आहे. पण भाव 2200 रुपये. 1 5 10 15 20 25 30 40 रुपये. 41 45 50 51 60 75 80 90 99 2300 आहेत. 2300 एक करू का? 2301 10 15 20 30 2400 टिपू का? 2400 टिपू का? 2400 टिपू का? 2401 लगेच 2401 टिपू का? 2401 आधी घ्यायची का? 51 2451 टिपरा 2451 बोलायचं कोणाला? 2451 टिप बोलत नाहीत कोणी. 2451 हे गावरान बाजरी. हे गावरान बाजरी गावरान एकच आहे. दळण करून आणली त्यांनी डोंगरातली नारळवाडी. बरोबर 2500 2600 2700 3100 3200 3300 3300 देऊ का? 2 10 11 12 11 12 13 14 15 20 21 22 23 24 25 30 40 50 51 52 60 65 3400 11 3411
12 50 51 52 55 55 55 56 60 61 65 66 71 75 एक 3700 हे 3700 एक टिपरे त्याला लय मोठं आहे हे. काय राहिलं आपलं झालं ना. शॉपवरचं सगळं काम उरकलं, वरती जाऊन जेवण केलं, थोड्या वेळ झोप काढली आणि मग नंतर गावाकडे गेलो. का तर आजीला आज जरा भाजीपाला घरी द्यायचा होता. अरे ब्लॉग साठी करावं लागतं रे तुम्हाला काय घराचा ब्लॉग करणार मी बघतो ते फक्त म्हणले पाहिजे तुमच्या ते आम्ही पोट होतं ना तुमच्या ते जगत नाही आम्ही ते आम्ही आपल्याला त्याला आमच्या घरात रात दिन देखना तुमको बापांच्या काळ्या वयानं बाजू अण्णा तुझी ऍक्टिंग सवय बघ अशी माझी ऍक्टिंग नाही सवय तुझी बघ फोन टाकून असं करतो पहिले करायचं बघ मग काय बुजू त्याची गाणं त्याच्यात घे म्हणे एवढं नाही खाणार मी बरं घे सगळे त्याच्यात मला ते चाळणी घे घेऊन तुझं तुझी त्याच्यात वाळलेलं तरी राहते पण अशी तर जाते सोडून आपलं ring जरा समय काय लोकांना काय करणार पाहिजे बापू येतात येतील ना आता 7 वाजता ये राहतो त्याला फक्त संध्याकाळी 6 वाजता काम करूया माझा संपला असेल बाजार संपलं तरी काय करायचं आम्हाला 7 वाजल्याशिवाय आम्हाला वाटायचं दिसत नाही बघा डावा दिला का तुझा बघा आणि तिला घरी उपास जातात का नाही ग बरेच आणि उपाशी राहतील बापा उपाशी राहत नाही सकाळी 5:30ला धाके त्यांचा माझ्या तोंडात ब्रश गेला का तेव्हा आकायचे भाकर आला ना तुम्ही तर आता 6 वाजलेत आम्ही आमच्या रानात चाललोय काल तुम्हाला मी टेरेसवरनं दाखवलं असेल त्या रानात चाललोय म्हणजे घरात जवळचं जे रान आहे का तिथं चलो आता सध्या गावातल्यांनी बऱ्याचशा ठिकाणी आपापल्या शेतात ऊस लावलाय तुम्हाला ऊसाची वाढ दिसत असेल चला तू नको करू तसं तुला नाही सोबत ते त्याचा चष्मा उडाला चला आपलं आलं की जायचं
आपला तो हे मार्क कुठे रे तो लाईटीचा? हे नाही का बांध लाईटीचा खांब होता मोटर ते लावलेलं तिथं. बाप्पा ह्या साईडने येणार आहेत ना का तिकडून येतात? अरे आपलं तर मोकळंच दिसतंय सगळं. अरे ते काय समोर आपलं ते हे लावलंय विहीर बघ दिसते की इथून. आपलं आजूबाजूचं बी मोकळ आहे. उडलो होतो आता. हे जे तुम्हाला दिसत आहे ते आपलं रान आहे. ती जी विहीर आहे का समोर त्याच्या पुढचं आणि त्याच्या खालचं ते आपलं आहे फक्त, बाकी नाही आपलं. चल घेतोय मला. लागतंय ते घालणार का बस ना हल्ल्यात डोक्यात. अरे मारताय राव तुम्ही खरंच. माझ्याकडे तुमच्याबद्दल पुरावा आहे. मी तुमच्या केस फाईल करू शकतो. हे चल ना विहीर बघून तेवढी. ए बाबा काय ते विहिरीत पोचक पाणी नाही काय नाही. पाणी असल्यावर पाणी असलं तो मोबाईल फेक नाही म्हणत. तोतलंय राव ते लय. काय चक्के मारले मी चक्के आकाला बी आता म्हणत आता एक एक हुशार आहे. गोळ्याला फेक फेक नाही म्हणते फेक. त्याला म्हण फेक म्हण फेक फेक. पावाला लागली. तर हीच ती आमची सर्वात स्वच्छ विहीर होती. पण पावसामुळे त्याच्यामध्ये जरा शेवाळ आले. जरा नाही म्हणजे जास्त शेवाळ आले. हे प्यायचं हे पाणी पिण्यासाठी वापरत होते. पण आता माझ्या अंदाजी ह्याच्यात तू अशी चुटकुले नको टाकू आधी मध्ये. मला एकदा पूर्ण बोलू दे. नाही आता नाही बोलायचं मला. पित असतील नाही तर नाही पिता. मला काय करायचं. अहो लय शेवाळ आले. खाली झाडच उगले हो. झाड उगले. ए इकडे दे रे बॉल. बॉलर कोण आहे? इकडे दे. मला फटके दिले पाहिजे तुम्हाला पारुष्या. बॉल म्हणशील का परत म्हणशील हा म्हणशील का आहे गंध्याची वारं सोडून गेलं ते. लय नमुने त्याच्याकडे. त्यांनी वर दिला टाकून. दुसरा कोण टाकला? फेकून दिला ना. सोबत अजून पुढे एकच येतो. मला एकच भेटला. दोन दिलेत बॉल. गुलाबी कलरचा बॉल. तुम्ही काय कुठं नाही करते पप्पाला दाखवतो ना. तुझा बॉल कुठे? अरे नाही प्लास्टिकचा बॉल कुठे? दोन आणलेत ना. गुलाबी पिवळा फेकून दिला ना त्याने. अरे एक शेवट घरी आहे बाबा. गाडी काढायची का? घरात ठेव. एका दिवशी 2 बॉल मारूशी घरात ठेव. पैसे दिले ना तुमच्या बॉल. रोज 4 पिके.
आम्ही 1 तास फिरत होतो का तर आम्हाला आईस्क्रीम खायची होती, पण 4 वाजल्यापासून लाईट गेली आहे, त्यामुळं कुठंच आईस्क्रीम भेटत नाही आणि जी काही आईस्क्रीम आहे ती सगळी वितळलेली. अच्छा. तर आम्ही जेवण केलं आहे आणि त्यामुळंच राऊंड मारत होतो. आज तर काही आईस्क्रीम नव्हते आमच्या नशिबात. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आज आहे होम टाऊन डे 3. भेटूया Bye. नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.